जय शिवराय मित्रांनो, मी आदेश निर्मले. स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत बांधकाम कामगारासाठी शासनाने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयाबद्दल. 18 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ कडून दोन महत्त्वाचे GR जाहीर करण्यात आले आहेत. गृह उपयोगी भांडी वाटप योजनेतील बदल. या GR नुसार नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचा संपूर्ण संच मिळणार आहे. अर्ज केलेल्या आणि पात्र लाभार्थ्यांना हे वस्तू मिळणार आहेत. पत्र्याची पेटी 2 नग, प्लास्टिकची चटई 3 नग, धान्य साठवण कोठी 25 किलो 1 नग, धान्य साठवण कोठी 22 किलो 1 नग, बेलशीट 5 नंबर, चादर 6 नंबर, ब्लँकेट 7 नंबर, साखर ठेवण्यासाठी डब्बा 1 किलो, चहा पावडर डब्बा 50 ग्राम, वॉटर प्युरिफायर 18 लिटर क्षमतेचा. हे सर्व साहित्य ई टेंडर प्रक्रियेतून दिलं जाणार आहे. यापूर्वी देखील ई टेंडर पद्धतीने संच वाटप करण्यात आले होते. दुसरा GR सेफ्टी किट वाटप योजनेतील बदल. बांधकाम कामगाराच्या सुरक्षतेसाठी दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किट मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवीन किट मध्ये हे वस्तू समाविष्ट आहेत: सुरक्षा हार्नेस, बेल्ट, सेफ्टी बूट, इयर बॅग कानासाठी, मुख्य पट्टी, मास्क, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, हेल्मेट, सुरक्षा हातमोजे, गॉगल, मच्छरदाणी, स्टीलच्या पाण्याची बॉटल, स्टीलच्या जेवणाचा डब्बा, सोलार टॉर्च, प्रवासासाठी ट्रॅव्हल किट बॅग. या किटसाठी सुद्धा पात्र बांधकाम कामगारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महत्त्वाची बाब, पूर्वीच्या वाटप प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार दिसून आला होता. त्यामुळे आता शासनाने सुधारणा करत वस्तूंची यादी अपडेट केली आहे आणि नवीन टेंडर प्रक्रियेअंतर्गत वाटप होणार आहे. दोन्हीही GR महाराष्ट्र.government.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नोंदणी व अर्ज प्रक्रियेत बदल. नोंदणी कशी करायची, रिन्युअल कसं करायचं, अर्ज कोणता लागतो याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, या योजना फक्त नोंदणीकृत व सक्रिय बांधकाम कामगारांसाठीच आहेत. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी पात्र असेल तर त्यांनी हे लवकर अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नव्या अपडेट्ससह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.